गुड इव्हिनिंग. काल आपण बिंदू रेषा प्रतल हा घटक चालू केलेला आहे आणि त्याची आधारित बेसिक माहिती पाहिलेली आहे. आता त्याच्यावर आधारित हा पहिला नमुना प्रश्न आहे. पहा, सोबतच्या आकृतीसाठी पुढीलपैकी कोणती विधाने अचूक आहे. आता याच्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला डायग्राम देतो. त्याची डायग्राम मी काढलेली नाही. बघा, ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. आता ही जी रेषा आहे या रेषेला नाव सीडी दिलेलं आहे. पहा, आणि ही जी रेषा आहे त्या रेषेला एबी नाव दिलेलं आहे. आणि या दोन रेषांचा जो छेदनबिंदू आहे त्याला ओ नाव आहे. आता पहा, सोबतच्या आकृतीसाठी पुढीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. पुढीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत हे पाहायचं आहे. पहिलं पहा, रेषा एबी व रेषा बीए या भिन्न रेषा आहेत. बघा, ही रेषा एबी आणि तीच रेषा बीए. रेषा एबी आणि रेषा बीए ह्या दोघांमध्ये ए आणि बी ह्या दोन अल्फाबेटचा वापर केलेला आहे. म्हणजे रेषा एबी सुद्धा कशी असते, अमर्यादित लांबीची असते आणि रेषा बीए सुद्धा अमर्यादित लांबीची असते. त्यामुळं ह्या दोन रेषा कधीही भिन्न असू शकत नाहीत. हे विधान कसं आहे तर चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. दुसरं, रेषा एबी व रेषा डीसी या परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. बघा, इथं रेषा एबी आणि रेषा डीबी परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. म्हणजे हे विधान कसं आहे तर अचूक आहे, बरोबर आहे. आणि तिसरा प्रश्न, तिसरं क वाक्य पहा, बिंदू सी, बिंदू ओ आणि बिंदू बी हे नैकरेषीय बिंदू आहेत. म्हणजे हे तीन बिंदू एका रेषेवर नाहीत. बघा, सी हित आहे आणि ओ हित आहे आणि बी हा बाजूला आहे. म्हणजे सी आणि ओ हे एका रेषेवर आहेत. ओ आणि बी सुद्धा एका रेषेवर आहेत. आणि जर तुम्ही सी आणि बी न जाणारी रेषा काढली तर हे सुद्धा दोन बिंदू एक रेषीय आहेत. मात्र हे तीन बिंदू एका रेषेवर येत नाहीत. म्हणजे हे तीन बिंदू कसं आहेत तर नैकरेषीय आहेत. म्हणजे हे विधान कसं आहे हे सुद्धा बरोबर आहे. आता वर काय आहे, कोणती विधानं अचूक आहेत. मग कोणती विधानं अचूक आहेत तर ब आणि क
ही दोन विधानं अचूक आहेत. मग ब आणि क अचूक असा पर्याय क्रमांक किती आहे? तर 2 आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. 40 अंश व 140 अंश मापाचे एक शिरोबिंदू नसलेले, हे वाक्य फार महत्वाचं बरं का. नसलेले, बरेच जण गडबडीमध्ये असलेले असं वाचतात. नसलेले कोण काढले. आता मी काढून दाखवतो तुम्हाला कोण अंदाजे. साधारणतः हा कोण जो आहे, थोडं असा काढतो. आता हा जो कोण आहे तो दिसताना विशाल कोण दिसतोय, म्हणजे याचं माप आपण 140 अंश घेऊया. आता एक शिरोबिंदू नसणारे आहेत, त्यामुळं शिरोबिंदू हा सामायिक घ्यायचा नाही, असं हे काढतो. आणि या कोणाचं माप काढलं आपण 40 अंश. आता बघा, 40 अंशाचा हा कोण आहे आणि 140 अंश मापाचा हा कोण आहे आणि एकच शिरोबिंदू नसणारे. आता याचा शिरोबिंदू वेगळा आहे आणि याचा शिरोबिंदू सुद्धा वेगळा आहे. शिरोबिंदू एकच नसणारे कोण काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य? आता या सत्य विधान तुम्हाला शोधायचे. ते दोन पूरक कोण आहेत. आपण काल पाहिले पूरक कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणांची बेरीज 180 त्याला पूरक कोण म्हणायचं. मग पहिल्या कोणाचं माप 40, दुसऱ्या कोणाचं माप 140 आणि ह्या दोघांची बेरीज बघा 180 आली. म्हणून ते दोन पूरक कोण आहेत हे विधान कसं आहे, सत्य आहे. दुसरं वाक्य, ते कोण रेषीय जोडीतील आहेत. आता आपल्याला माहित आहे रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 असते. इथे 180 आहे, पण रेषीय जोडीतील कोण होण्यासाठी बघा अशा आकृती असायला हवी. म्हणजे हा कोण 140 आणि हा कोण 40, म्हणजे त्या कोणाची एक भुजा सामायिक असावी लागते. एक भुजा सामायिक असावी लागते. आता ही भुजा कशा आहे, खालच्या आकृतीमध्ये सामायिक आहे. तसं हे जर तुम्ही दोन कोण पाहिलं तर त्यामध्ये सामायिक भुजा दिसतच नाही. त्यामुळे हे जरी या दोन कोणांची बेरीज 180 असली तरी सुद्धा हे दोन रेषीय जोडीतील कोण नाहीत. हे दोन रेषीय जोडीतील कोण नाहीत. पुढे तिसरं वाक्य बघा, हे विरुद्ध कोण आहेत. नाहीत विरुद्ध. विरुद्ध कोण म्हणजे असं असतात पहा, म्हणजे याचा हा विरुद्ध कोण. अशा प्रकारे विरुद्ध कोण हे सारख्या मापाचे असतात. विरुद्ध कोण हे सारख्या मापाचे असतात. म्हणजे तर हे दोन विरुद्ध कोण येत नाही, म्हणजे हे सुद्धा कसं आहे तर चुकीचं विधान आहे. हे सुद्धा चुकीचं विधान आहे. आणि शेवटचं वाक्य, ते कोण संलग्न आहेत. संलग्न होण्यासाठी त्यांची एक भुजा सामायिक असावी लागते. इथं त्या दोन कोणाची एक भुजा सामायिक नाही, म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे तर चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे पहा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी चुकीची विधाने कोणती. 2 अचूक पर्याय निवडा. बघा इथं वाक्य महत्वाचं आहे. चुकीची विधानं कोणती असं विचारलेलं आहे. किरणाला एकच मध्यबिंदू असतो. किरण म्हणजे असं असतो बरं का, अशा पद्धतीचा किरण असतो. आता किरणाला एकच मध्यबिंदू असतो हे विधान चुकीचं आहे. रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो ते विधान सत्य असतं. रेषेला पण एकच मध्यबिंदू असतो. रेषा सुद्धा अमर्याद असते. किरण सुद्धा अमर्याद असतो. म्हणजे जी अमर्याद असते त्याला मध्यबिंदू नसतो. त्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. वर्तुळातील जीवेला एकच मध्यबिंदू असतो. समजा तुम्ही असं वर्तुळ काढलं आणि या वर्तुळाला काय काढली, जीवा. आता जीवा म्हणजे एक रेषाखंड असतो आणि जीवेला मध्यबिंदू येऊ शकतो का. जीवेला एकच मध्यबिंदू असतो हे विधान सत्य आहे, कारण जीवा रेषाखंड असते. रेषाखंडाला मध्यबिंदू असतो. आणि शेवटचा प्रश्न,
रेषाखंडाचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदूतून जातो. रेषाखंडाचा समजा हा रेषाखंड आहे आणि त्याचा जर तुम्ही लंबदुभाजक काढला, मधोमध जाणारी लंबरेषा बघा अशी आणि इथं काटकोन असणार आणि हा भाग आणि हा भाग कसा असणार, समान असणार. मग रेषाखंडाचा लंबदुभाजक रेषा एल हा रेषाखंड एबीचा काय आहे, तर लंबदुभाजक आहे. रेषाखंडाचा लंबदुभाजक मध्यबिंदूतून जातो, हे सुद्धा विधान कसं आहे, सत्य आहे. आता आपल्याला वर विचारलंय काय, चुकीची विधानं कोणती. मग चुकीची विधानं कोणती, ऑप्शन ए म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि ऑप्शन बी म्हणजे पर्याय क्रमांक 2. ए आणि बी हे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. मग याचं दोन अचूक पर्याय कुठलं, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4, एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोन 108 अंश आहे, तर त्या कोणाचे माप किती. आता त्या कोणाचे माप आपण एक्स म्हणायचं, पहा एक्स. मग एक्स कोणाचा कोटी कोन. आता कोटी कोन म्हणलं की 90तून मूळचा कोन मायनस करायचा, हा झाला दिलेल्या कोणाचा कोटी कोन आणि त्या कोटी कोणाचा पूरक कोन. मग हा कोटी कोन आहे, पूरक कोनात वजा करायचा, पूरक कोणाची बेरीज किती असते 180. पुन्हा 180 मधून मायनस करूया आणि हा जो कोन आहे तो आहे 108 अंश, उजवी बाजू 108. आता हे सोडवूया आपण, डावी बाजू 180 हे 90 प्लस च मायनस होणार, बाहेर मायनस असल्यामुळं, आणि हे मायनस प्लस च प्लस होणार. तिकडे काय राहिलं, मग 108 राहिलं. पहा किती राहिलं, 108. आता इथं 180 मधून 90 वजा करायचं, म्हणजे ही वजाबाकी 90 येते. म्हणजे 90 अधिक एक्स, उजवी बाजू 108. आता 90 तिकडे गेल्यावर वजा होईल, वजा 90. आणि मग 108 मधून जर 90 वजा केलं तर 18 अंश येते. म्हणजे एक्स कोणाचं माप, एक्स चं माप 18 अंश, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती, 2 आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. कोटी कोन म्हणलं की मूळचा कोन 90 मधून वजा करायचा आणि पूरक कोन म्हणलं की तो कोन पण 180 तून वजा करायचा, कारण कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते आणि पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे दोन गुणधर्म माहित पाहिजे ते उदाहरण सोडवण्यासाठी. त्यानंतर पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 5. आता याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो. इथं अशा पद्धतीचं ही एक रेषा आहे आणि अशा पद्धतीचं ही एक दुसरी रेषा आहे. समजा या रेषेला रेषा एल म्हटलेलं आहे आणि दुसरी जी रेषा आहे त्या रेषेला काय म्हटलेलं आहे, एम. बघा इथं रेषा एल व रेषा एम या परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. त्या बिंदूला मी ओ नाव दिलं. तर y ची किंमत काढा. आता हा कोन y घेतलेला आहे, हा कोन y घेतलेला आहे आणि हा वरचा जो कोन आहे तो 34 अंश 34 डिग्रीचा घेतलेला आहे. ही डायग्राम आहे. आता बघा लक्षात येते का तुमच्या, y ची किंमत काढण्यासाठी हा y आणि 34 ही कोणत्या कोणाची जोडी आहे, हे एका सरळ रेषा आहे. एम ही सरळ रेषा आहे आणि रेषेच्या एका अंगाला तयार होणारे जे दोन कोन आहेत ती रेषीय जोडीतील कोणाची जोडी. आणि आपल्याला गुणधर्म माहित आहे, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. मग सोडवूया हे एक्सेल समीकरण. डावीकडचं अधिक 34 उजवीकडे गेल्यावर वजा 34 होणार. आता ही जर वजाबाकी तुम्ही काढली तर 146 अंश येते. 146 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे.
पुढचा प्रश्न बघा. घड्याळामध्ये 2:15 झाली असता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? आता तुम्हाला कालच हे सूत्र बघा तास संपताना सांगितलं होतं. तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील जर कोणाचं माप तुम्हाला काढायचं असेल तर काय सूत्र सांगितलं तरी? 30 गुणिले तास, तासाला एच वापरलो होतं आपण, वजा 11/2 गुणिले मिनिटे मध्ये यम अक्षर वापरलं होतं. इथं एच म्हणजे तास आणि इथं यम म्हणजे मिनिटे, म्हणजे इथं 2:15 झालेले आहेत. मग 2 ही किंमत एच ठेवायची आणि 15 मिनिटे म्हणजे 15 ही किंमत यम ची ठेवायची. आता या दोन किमती सूत्राच्या उजव्या बाजूमध्ये भरूया. बघा 30 गुणिले, आता एच आहे, एच ची किंमत 2 भरूया, वजा 11/2 गुणिले मिनिटे, मिनिटे ही किती आहेत तर 15 आहे. आता हे अतिसंक्षिप्त रूप देऊया. आता हा गुणाकार बघा 30 आणि 2 चा किती येतोय तर 60 येतोय. आणि हा जर गुणाकार पाहिला बे 1 बे, इथं बे 7 14 आणि बे 5 10 म्हणजे 7.5. आता 11 ने 7.5 ला गुणूया. 11 ने 7. 11 5 55, चला 5, 11 7 77 आणि 5 ते 82. आणि दशांश नंतर एक अंक आला पाहिजे. आणि मग इथं 60 मधून 82.5 जात नाही, उलट करायचं. 82.5 मधून जर 60 वजा केलं तर त्याचं उत्तर येते 22.5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. पण मी तुम्हाला काल सांगितले कोणाचं माप कधीही ऋण नसतं, त्यामुळे ते उत्तर धन घ्यायचं, धन 22.5. म्हणजे याचं उत्तर 22.5 अंश आहे. घड्याळामध्ये 2:15 झाले असता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 22.5 अंशाचा कोन तयार होतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 7वा पहा. एका कोणाचा कोटिकोन त्या कोणाच्या 2.1/3 पट आहे. कोटिकोणाचा पूरक कोन मूळ कोनाच्या 4.1/3 पट आहे. तर कोटिकोणाच्या पूरक कोनाचे माप टिंब अंश आहे. आता एका कोणाचा असं विचारायला येतं, मग तो जो कोन आहे तो एक्स मानूया. तो कोन काय मानूया? एक्स. आता त्याचा कोटिकोन कसा काढायचा रे? म्हणजे एक्स चा कोटिकोन जर काढायचा असेल तर 90 मधून तो कोन काय करायचा? वजा करायचा. 90 मधून तो कोन काय करायचा? वजा करायचा. म्हणजे 90 वजा एक्स होणार. बघा, एका कोणाचा कोटिकोन, एक कोन आपण एक्स मानला आणि त्याचा कोटिकोन, कोटिकोन म्हणलं की मूळचा जो कोन आहे तो 90 मधून मायनस करायचा. बर, एका कोणाचा कोटिकोन त्या कोणाच्या, बघा आता इज इक्वल टू करतो, त्या कोणाच्या म्हणजे एक्स च्या म्हणजे गुणिले त्या कोणाच्या 2.1/3 पट. आता मी 2.1/3 याचं मला अंशाधिक अपूर्णांकात जर रूपांतरण करायचं असेल तर 6 आणि 1 येणार 7 आणि छेदामध्ये 3. 2.1/3 पट असतो म्हणजे 7/3 पट असतो. मग इथं उजव्या साईडला 7/3 देतो. आता हे गणित सोडवून आपण पहिल्यांदा x ची किंमत काढूया. आता इकडे जे भागिले 3 आहे तिकडे गुणिले होईल, म्हणजे 3 कंसात 90 वजा x होणार आणि डाव्या उजव्या साईडला राहिलं 7x. इकडचं जे भागिले 3 होतं इकडे गुणिले केलं. आता हा गुणाकार करूया. 3 न या 90 ला गुणलं 270, पुन्हा ह्या 3 न ह्या x ला गुणलं तर 3x आणि उजवी बाजू किती? 7x.
आता डावीकडचं वजा 3x उजवीकडे गेल्यावर अधिक 3x होणार. आता 7 आणि 3 किती, तर 10x. मग आता इकडचं जे 10 आहे इकडे गेल्यावर भागिले होणार, किंवा ह्या शून्याला हा शून्य गेला तर इकडे 27 येते. बघा x ची किंमत किती आली, 27. तर ह्याच्या पुढे बघा, कोटी कोणाचा पूरक कोण. बघा आता कोटी कोणाचा पूरक कोण मूळ कोणाच्या 4.1/3 पट आहे. कोटी कोणाचा पूरक कोण. कोटी कोणाचा पूरक कोण मूळ कोणाच्या 4.1/3 पट आहे. कोटी कोणाचा पूरक कोण म्हणजे मूळ कोणाचा कोटी कोण. कसं होणार हे, हा आता तो जो कोण आहे आपला, x ची किंमत किती आलेली आहे, 27 आलेली आहे. x ची किंमत किती आलेली आहे, 27 आलेली आहे. आता त्या मूळ कोणाचा 4.1/3. आता 4.1/3 चा आपण औषधी का पूर्णाघात करूया. 4 त्रिक 12, 12 आणि 1 13 म्हणजे 13/3 होणार. 13/3 होणार म्हणजे 27 चा 13/3 करायचा म्हणजे तर 13/3 गुणतो 27 ला. आधी तर बघा 3 1 3 आणि 3 9 27 आणि 13 आणि 9 चा गुणाकार केला 13 9 किती 117. मग या ठिकाणी कोटी कोणाचा पूरक कोण, हा कोटी कोणाच्या पूरक कोणाचं माप विचारलेलं आहे. आता कोटी कोणाचा पूरक कोण हा मूळ कोणाच्या 4.1/3 पट आहे. मग मूळचा कोण आपण खाली 27 काढलेला आहे. मग सरळ तुम्हाला 27 चा 4.1/3 चा औषधिक अपूर्णांक 13/3 म्हणजे 27 ला 13/3 न गुणलं तर 117 हे आपलं फायनल उत्तर आहे. हा कोटी कोणाचा पूरक कोण आहे 117. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. आता याच्यासाठी मी डायग्राम अगोदर काढतो पहा. हा किरण पहिला, पुन्हा हा दुसरा किरण, हा पुढचा, अजून एक आहे. अशी डायग्राम आहे. त्यातला हा जो कोण आहे तो 29 अंशाचा आहे. त्याच्या लगतचा जो कोण आहे तो 37 अंशाचा आहे. आणि त्याच्या लगतचा जो कोण आहे तो 53 अंशाचा आहे. आणि हा जो कोण आहे का नाही, हा x आहे, x. आता x जो कोण आहे तो प्रविशाल कोण आपण काल पाहिले. ज्या कोणाचं माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी त्याला आपण प्रविशाल कोण म्हणतो. मग हा प्रविशाल कोण येतोय आणि त्या प्रविशाल कोणाचंच माप काढायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं प्रविशाल कोणाचं माप 180 पेक्षा जास्त असतं. त्यामुळे 180 पेक्षा कमी पर्याय 151 कधीही येऊ शकत नाही. हा पर्याय आपला ड्रॉप झाला. बघा आता हा जो बिंदू आहे या बिंदूपाशी 3 लघुकोन आणि एक प्रविशाल कोन तयार झालेला आहे. हे 3 लघुकोन आणि हा खालचा प्रविशाल कोन या 4 कोनांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 360 येते. कारण कंप्लीट काय होते, पूर्ण वर्तुळ तयार होते. बघा पूर्ण काय तयार होते, पूर्ण कोन तयार होते. पूर्ण कोन आणि पूर्ण कोनाचं माप किती असतं, 360 असतं. मग पूर्ण कोनामध्ये कोणकोणत्या कोनाचा अंतर्भाव होते बघा, x अधिक दुसरा लघुकोन 53, त्याच्या पुढचा लघुकोन 37
आणि शेवटचा जो लघुकोन आहे तो 29. आणि ह्या चार कोणाचं मिळून पूर्ण कोन तयार होतंय आणि त्या पूर्ण कोनाचं जे माप आहे ते 360 अंश असते. आता 53, 37 आणि 29 ह्या तिघांची तुम्ही बेरीज करायची आहे. आता ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 119 येते बघा. आणि उजवी बाजू किती येणार मग 360. आता डावीकडे जे अधिक 119 आहे ते तिकडे गेल्यानंतर वजा होणार, वजा 119. आणि मग ही जर तुम्ही वजाबाकी केली तर ती 241 अंश येते. बघा आहे का 241 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. अशाच पद्धतीनं ही सर्व काय होती तर नमुना उदाहरणं होती पहा. ही सर्व काय होती नमुना उदाहरणं होते. आता आपण स्वाध्याय 13.1 सुरू करत आहोत. हा, वरील आकृतीमध्ये आता फक्त मी इथं आकृती काढायचं राहिलेलं आहे माझ्याकडून. मी डायग्राम काढतो सर्वप्रथम. सगळ्या डावीकडं आर बिंदू आहे, त्याच्या लगत पी बिंदू आहे, त्याच्या लगत हा क्यू बिंदू आहे, त्याच्या लगत एस, सगळ्यात उजवीकडं टी. हा, आता बघा वरील आकृतीमध्ये रेषा आरटी व किरण क्यूटी यांचा छेदसंच कोणता? छेदसंच म्हणजे सामायिक भाग. बघा छेदसंच हा भाग तुम्हाला 9वी मध्ये आहे. छेदसंच म्हणजे काय तर त्या दोन किरण आणि जो रेषा आहे त्यांचा सामायिक भाग. छेदसंच म्हणजे काय त्या दोघांचा सामायिक भाग. आता बघा रेषा आरटी, रेषा म्हटलं की दोन्ही बाजूला बाण म्हणजे ही पूर्ण डायग्राम आली. रेषा आरट्या म्हणल्यावर पूर्ण आकृती आली बघा, पूर्ण डायग्राम आली. आणि किरण क्यूटी म्हणजे कुठला रे बघा, इथे किरण क्यूटी म्हणजे हा भाग आला बघा. आता ही जी डायग्राम आहे ही किरण क्यूटीची आहे आणि ही जी खालची डायग्राम आहे ती रेषा आरटीची आहे. आता या दोघांचा जर तुम्हाला सामायिक भाग विचारला तर याच्या उजवीकडचा भाग हा सामायिक असणार आहे आणि याच्या उजवीकडचा जो भाग आहे बघा, मग अशी काय सांगितलं वरची जी आकृती आहे ती किरण क्यूटीची आहे आणि खालची जी आकृती आहे ती रेषा आरटीची आहे. आता ह्या दोघांचा सामायिक भाग बघा हा येणार आहे, म्हणजे याच्या उजवीकडचा जो भाग आहे तो, आणि हा जो सामायिक भाग आहे त्याचा आरंभ बिंदू फिक्स आहे आणि अंत्यबिंदू फिक्स नाही, म्हणजे याला आपण किरण म्हणतो आणि तो किरण क्यूटीचा आहे. म्हणजे या दोन आकृत्यांचा जो छेदसंच आहे तो किरण क्यूटी असणार आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. किरण ए बी व किरण बी ए, बघा आता किरण ए बी व किरण बी ए यांच्या सामायिक बिंदूने तयार होणारी आकृती कोणती? आता मी किरण ए बी काढतो. ए हा आरंभ बिंदू आहे आणि अंत्यबिंदू सांगता येत नाही, त्याला आपण किरण ए बी म्हणतो. आणि किरण बी ए म्हटलं की कसं होणार, आरंभ बिंदू फिक्स आहे पण अंत्यबिंदू निश्चित सांगता येत नाही. मग
हा जो आहे तो 1 नंबरची आकृती आहे ती किरण ए बी ची आहे आणि 2 नंबरची जी आकृती आहे ती किरण बी ए ची आहे. आता या दोघांचं सामायिक जे बिंदू आहेत, आता ह्या दोघांचा जो सामायिक बिंदू पाहिला तर हा येणार बघा, हा या दोघांचा हा सामायिक बिंदू आणि त्या आकृतीला काय म्हणायचं, अमर्यादित रेषाखंड आहे. म्हणजे रेषाखंड AB म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा पहा, ए बी सी डी ई व एफ यांच्यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील. आता डायग्राम काढूया. 3 बिंदू एक रेषीय नाहीत असं काढायचे बघा. इथं इथं बघा मी डायग्राम असं षटकोनासारखी काढतोय. आता मी इथं ए नाव देतो, त्या बिंदूला बी, या बिंदूला सी, इथं डी, खाली ई आणि इथं एफ. बघा ह्यातलं कोणतंही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. 2 बिंदू एक रेषीय येतात एका रेषेवर, पण कोणतंही 3 बिंदू एक रेषीय नाहीत तर प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील. आता बघा मी ए बिंदूतून जाणारा रेषाखंड पहिल्यांदा काढतो. हा पहिला, त्यानंतर हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा. बघा ए बिंदूतून जाणारे किती रेषाखंड काढलं, 5. आता मी बी बिंदूतून जाणारा रेषाखंड काढतो. बघा आता बी बिंदूतून जाणार, आता पहिला धरायचा नाही, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे बी बिंदूतून जाणारी 4 आली. आता सी बिंदूतून जाणारा रेषाखंड काढतो. अगोदरचं 2 रेषाखंड मोजायचं नाही. आता सी आणि डी हे पहिले काढतो, सी आणि डी, पुन्हा सी आणि एफ काढतो आणि पुन्हा सी आणि ई काढतो. म्हणजे सी बिंदूतून जाणारे 3 रेषाखंड काढले. आता डी बिंदूतून जाणारे रेषाखंड आपण बघूया. डी अगोदरच 3 दिसतंय ते सोडून सीएफ आणि सीई म्हणजे 2 झालं. पुन्हा ई बिंदूतून जाणारा रेषाखंड बघा, इथनं जाणारा अगोदर तर 4 दिसतायतच, 1 2 3 4 तर दिसतायतच. म्हणजे फक्त इथनं जाणारा हा एफ येणार 1. बघा इथं तुम्ही बेरीज करून बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता ही एवढी आकृती जर काढायची म्हटली तर आपल्याला वेळ जास्त जातो. मग सरळ काय करायचं, एकूण बिंदू किती आहेत, ए बी सी डी ई एफ म्हणजे 6 आहे. मग 6 आणि त्याच्या अगोदरची नैसर्गिक संख्या 5 यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने भागायचं. मग बघा 6 पंचे 30 आणि तिसरा जर 2 ने भागलं तर या ठिकाणी 15 आणि मग अशा आलेलं उत्तर सुद्धा काय होतं, 15च होतं. त्यानंतर प्रश्न चौथा पहा, रेष ए बी सी डी हे एका रेषेवरील क्रमानं घेतलेले बिंदू आहेत. आता मी एक रेषाखंड काढतो. समजा मी इथं ए बिंदू घेतला. आता इथं काय दिले,
लेंथ AB 2, समजा मी इथं बी बिंदू घेतला, आता ए आणि बी बिंदूला तर मी 2 घेतलो. पुन्हा इथं बघा लेंथ AC 5, आता सी बिंदू समजा मी इथं घेतला, आता ए आणि सी मधलं अंतर किती आहे रे? 5 आहे. मग बीसी अंतर किती येणार? त्या 5 मधून हे 2 मायनस करायचे, म्हणजे बीसी अंतर किती आलं? 3. आता याच्या पुढे कुठेतरी डी बिंदू आहे. आता बीडी 8 आहे, लगेच लक्षात तुमच्या. आता बघा हे बी पासून हे डी चं जे अंतर आहे ते किती आहे? 8 आहे. तुम्हाला सीडी जर काढायचं असेल तर ह्या 8 मधून हे 3 वजा करावं लागणार, म्हणजे हे अंतर किती आलं? 5 आलं. बघा ए बी सी डी हे 4 एका रेषेवरच बिंदू आहे, म्हणजे एक रेषीय बिंदू आहे. त्यातला ए बी 2 आला, बी सी 3 आला, सी डी 5 आला. तर पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? आता बघा ए बी आणि सी डी हे 2 रेषाखंड एकरूप असतील का? AB ची किंमत 2 आहे पहा. AB ची किंमत किती आहे? 2 आणि CD ची किंमत 5 आहे. जर दोघांची समान लांबी असती तर ते एकरूप रेषाखंड आला असतं. त्या दोघांची समान लांबी नाही, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. दुसरं, रेख AB एकरूप रेख BC. आता AB ची किंमत 2 दिलेली आहे आणि BC ची किंमत आपण 3 काढलेली आहे, आणि इथं पण 2 आणि 3 समान नाही, म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यानंतर रेख BC एकरूप रेख CD, मग BC ची किंमत 3 आहे आणि CD ची किंमत किती आहे? 5 आहे. 3 आणि 5 समान नाही, म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि शेवटी बघा AC आणि CD समान आहे का बघूया. तुम्ही AC जर मोजला तर हे 2 आणि हे 3, 2 आणि 3 5 येते बघा AC. आणि CD हे तुम्हाला ऑलरेडी इथं 5 मागाशी आपण काढलेलेच आहे, म्हणजे ह्या दोघांची लांबी समान आहे, म्हणून AC आणि CD हे 2 एकरूप रेषाखंड आहेत. मग कोणते विधान सत्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न 5वा, सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? आता लक्षात ठेवा, परस्पर विरुद्ध किरण काढण्यासाठी 2 किरणांचा आरंभ बिंदू निश्चित असतो. 2 किरणांचा आरंभ बिंदू काय असतो? निश्चित असतो. इथे डायग्राम दिलेले आहे, ती पहिल्यांदा काढतो. सोबतची आकृती या ठिकाणी मी काढून दाखवतो. बघा ही रेषा आहे आणि दुसरी अशी एक उभी रेषा आहे. आता आडवी जी रेषा आहे त्या आडव्या रेषेला CD नाव दिलेलं आहे, आणि जी उभी रेषा आहे त्या उभ्या रेषेला AB असं नाव दिलेलं आहे. आणि या 2 रेषांचा जो छेदनबिंदू आहे तो O घ्या. आता बघा, परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? साधारणतः O पासून सुरुवात करायची बघा. OC आणि OD ही विरुद्ध किरणाची जोडी आहे, कारण OC ची आणि OD ची सुरुवात O पासून झाली, म्हणजे OC आणि OD ह्या 2 किरणांचा O हा सामायिक काय आहे? आरंभ बिंदू आहे. आणि OC आणि OD हे एका रेषेवरच 2 बिंदू आहेत, किरण आहेत, म्हणून OC आणि OD कुठे दिसतोय का? पर्याय बघा, नाही दिसत. OC आणि OD कुठे दिसत नाही. बरं, आता उभा बघा, OA आणि OB बघा. OA ची सुरुवात O पासून झाली आणि OB ची सुरुवात पण O पासून झाली, मग किरण OA आणि किरण OB आहे का? पुढे बघा, OA आणि OB बघा, इथं किरण OB आणि इथं किरण OA आहे, ही विरुद्ध किरणाची जोडी ती. पर्याय क्रमांक 4. 5व्याला पर्याय क्रमांक 4 येते. ठीक आहे.
प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही? आता काल आपण बघा अतिशय महत्वाची वाक्य पाहिली होती. आता ज्यांनी कालचा तास व्यवस्थित जॉईन केला आणि ज्यांनी मी पाठवलेल्या पीडीएफ मधील गुणधर्म असतील की तुमच्या नवनीतामधील गुणधर्म असतील बारकाईनं वाचलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बघा प्रतल, आता प्रतलामध्ये काल तुम्हाला सांगितलं 3 नैकरेषी बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते, म्हणजे 3 नैकरेषी बिंदू बर का. आणि अजून एक वाक्य होतं बघा, परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा म्हणजे बघा हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत. त्या 3 नैकरेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते. हे काल वाक्य आपलं झालं होतं. आणि परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून सुद्धा एकच प्रतल जाते. ही 2 कालची वाक्य फार महत्वाची आहेत बघा आजच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी. 3 नैकरेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते आणि परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एकच प्रतल जाते. आता पुढे काय, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही? आता 2 नंबरचं वाक्य वाचा, परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा, ही 2 नंबरची डायग्राम बघा. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एक प्रतल काढता येते, म्हणजे याच्यावरून प्रतल निश्चिती होते. दुसरं, एकाच बिंदूतून जाणारे 2 नैकरेषीय किरण. एकाच बिंदूतून जाणारे 2 नैकरेषीय किरण त्यातून सुद्धा प्रतल निश्चिती होते. आणि 3 नैकरेषीय बिंदू, ही 1 नंबरची डायग्राम, इथं सुद्धा प्रतल निश्चिती होते. मात्र जर एकरेषीय 3 बिंदू असतील तर त्याच्यावरून आपण प्रतल निश्चिती करू शकत नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. आता इथे तुम्हाला पहिला मी डायग्राम काढून दाखवतो. इथे डायग्राम माझ्याकडून काढायची राहिलेली आहे. थोडक्यात ही इष्टिकाची ती आकृती आहे, म्हणजे विटाचा आकार असू द्या किंवा आपल्या घरामध्ये असणारी जी आगपेटी आहे ती असेल, किंवा आपण मेडिसिन जो आणतो औषधाची जी बॉटल आहे ती ज्या बॉक्स मधून मिळते तो बॉक्स सुद्धा या आकाराचा असतो. इष्टिकाची ती आकार आहे. आता याला नाव दिलेली आहेत बघा. इथं ए नाव आहे, इथं बी, इथं आतला जो बिंदू आहे तो डी आहे, इथं एच, आता ह्या बाजूचं इथं वरचा बिंदू बी, पुन्हा इथे एफ बिंदू आहे, इथं सी बिंदू आहे आणि इथं सगळ्यात खालच्या बाजूला जी बिंदू आहे. आता बघा, सोबतच्या आकृतीत एक इष्टिकाची ती दिलेली आहे आणि पुढीलपैकी किती गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत? आता मला सांगा, डी आणि एफ, बघा आता डी आणि एफ हे 2 बिंदू एक प्रतलीय आहेत का? डी आणि एफ, डी बिंदू कुठं आहे बघा, इथं आहे, आणि एफ हा बिंदू इथं आहे. आता डी आणि एफ हे 2 या गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत का?
डी आणि हे एफ हे एक प्रतलीय बिंदू आहेत का? बरं आपण दुसरं बघूया अगोदर. डी एच जी ए, हा डी, पुन्हा हा एच, पुन्हा हा जी आणि पुन्हा हा ए. डी एच जी ए, हा हे एक प्रतलीय बिंदू नाहीत. आता हे 3 नंबरला बघा. सी ए बी जी, ए बी आणि जी. आता ए आणि बी एका रेषेवरच बिंदू घेतला आणि जी हा वेगळा आहे. मग असे वाक्य आपलं झाले बघा. 3 नैकरेषी बिंदू जाणारे एकच प्रतल काढता येते. 3 नैकरेषी बिंदू जाणारे एकच प्रतल काढता येते. मग ए बी आणि जी हे नैकरेषी बिंदू आहेत, म्हणजे याच्यातून जाणारे एकच प्रतल काढता येते, म्हणजे हे 3 एक प्रतलीय बिंदू आहेत. आता डी पहा. ए बी जी सी, ए बी जी सी, हा ए, हा बी, हा जी आणि हा सी. आता 3 नैकरेषीय बिंदू जर असतं तर ते एक प्रतलीय यायला असते. तर 4 बिंदू आहेत, त्यामुळं हे एक रेषीय एक प्रतलीय बिंदू असू शकत नाहीत. आता पहिला 1 नंबरचा बघा. डी आणि एफ, डी आणि एफ, आता हे एक प्रतलीय बिंदू असू शकतात. म्हणजे किती गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत? तर 2 गटातील जे बिंदू आहेत ते एक प्रतलीय आहेत. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आज आपण बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल व कोन हा जो भूमितीचा घटक आहे, या घटकावर आधारित नमुना 8 उदाहरणं पाहिली आणि स्वाध्याय 13.1 मधील 7 उदाहरणं पाहिली. उद्या सकाळच्या तासिकेला आपण स्वाध्याय 13.2 आणि स्वाध्याय 13.3 घेऊया. आजचा घटक सर्वांना समजला का सांगा? हॅलो, आजचा जो भूमितीचा घटक होता स्वाध्याय 13.1 आणि नमुना उदाहरणे, बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल व कोन. बस करूया. आता यानंतर तुम्हाला मी सकाळी बुद्धिमत्तेचा जो पेपर टाकलेला आहे त्याची उत्तर सूची टाकतो. त्या उत्तर सूचीवरून तुम्ही तुमचा पेपर तपासून ग्रुपवर मार्क पाठवायची आहेत. बस करूया. ओके, बाय.